नमस्कार. आपल्या या विशेष विचार मंथन सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण एका खरं सांगायचं तर अत्यंत गहन आणि तितक्याच रंजक विषयावर बोलणार आहोत. नमस्कार. विषय आहे योग वासिष्ठातील 3ऱ्या पुस्तकातील अध्याय 44 ते 54. आपल्याकडे या अध्यायांमधले काही महत्वाचे उतारे आहेत आणि त्यावर आधारित नोंदी पण आहेत. हो. आणि या भागाचं मुख्य सूत्र किंवा थीम म्हणूया ती आहे भ्रम आणि मुक्तीचं वैश्विक नृत्य. अगदी. हे अध्याय खरंच म्हणजे विचार करायला लावणारे आहेत, खूप खोलवर जातात. हो ना. यात वास्तव कसं आहे, म्हणजे ते एका भ्रमासारखं कसं आहे, ज्याला आपण माया म्हणतो. मग आपल्या चेतनेची शक्ती, मनाची ताकद किती अफाट आहे, आपल्या इच्छा त्या कशा प्रकारे आपलं नशीब घडवतात, आणि शेवटी मृत्यू आणि मुक्ती यांचं खरं स्वरूप काय, यावर खूप सखोल विचार यात मांडलाय. आणि हे सगळं अमूर्त वाटू नये म्हणून कथांचा आधार घेतलाय, बरोबर. त्या 2 लीला नावाच्या राण्यांची कथा आहे. हो, 2 लीलांची कथा. आणि मग ते विदुरथ आणि सिंधू या राजांमधलं जे युद्ध आहे त्याच्या वर्णनांमधून या संकल्पना जास्त स्पष्ट होतात. म्हणजे या कथा केवळ ऐकायच्या नाहीत, तर त्यातून काहीतरी अर्थ काढायचा आहे. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या कथा आणि संकल्पनांमधून, म्हणजे आपल्या वास्तवाच्या जाणीवेबद्दल, आपल्या मनाच्या ताकदीबद्दल, आपल्या आत काय चाललंय याबद्दल काही महत्वाचे धागेदोरे मिळतात येतात का ते पाहूया. निश्चितच. चला तर मग बघूया हे प्राचीन तत्वज्ञान आजच्या आपल्या जगण्याला कसं लागू पडतं, काय शिकायला मिळतं यातून. सुरुवात करूया त्या कल्पनेनं जी या अध्यायांमध्ये मला वाटतं वारंवार येते. हे जग एका स्वप्नासारखं आहे. अध्याय 44 मध्ये याचा उल्लेख आहे. बरोबर. पहिल्या लीला राणी लीलेमध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. हे म्हणजे आरशात पाहण्यासारखं आहे का, की आपले अनुभव आपल्या मनातूनच उमटतात? अगदी. ते आरशासारखं तर आहेच, पण त्याहून थोडं जास्त आहे. ते सुचवतं की आपले अनुभव हे आपल्या आतल्या जगाचं, आपल्या मनाचं प्रतिबिंब आहेत. त्यात एक वाक्य आहे बघा. हो आहे. आपल्या बाह्यवस्तूंच्या सर्व जाणीवा या त्यांच्याबद्दलच्या आपल्या आंतरिक संकल्पनांचे तात्काळ परिणाम आहेत. बरोबर. म्हणजे बाहेर जे काही दिसतंय, जाणवतंय, ते आपल्या आतल्या विचारांवर, संकल्पनांवर अवलंबून आहे. एक प्रकारे ते आपल्या मानसिक स्थितीचं प्रोजेक्शन आहे. अच्छा. आणि योग वाशिष्ठ पुढे जाऊन सांगतं की या दिसणाऱ्या जगाच्या पलीकडे जे एकमेव सत्य आहे ते म्हणजे ब्रह्म. ते कसं आहे, तर ते कोणत्याही रूपाच्या, नावाच्या पलीकडचं आहे. हे जे काही आपल्याला दिसतं, हे सगळं मायेचं एक अद्भुत नृत्य आहे, एक भ्रम. आणि ही गोष्ट मला वाटतं अध्याय 52 मधल्या त्या ब्राह्मणाच्या समाधीच्या कथेतून एकदम स्पष्ट होते. हो, ती कथा खरंच विलक्षण आहे. हो ना. त्यात ते मोठं युद्ध, राज्य जिंकणं, हरणं, हे सगळं वर्णन आहे. पण शेवटी काय कळतं, की ते प्रत्यक्षात घडलंच नव्हतं. अगदी. ते त्या ब्राह्मणाच्या, म्हणजे त्याच्या मृत्वत पडलेल्या शरीरातल्या, किंवा खरं तर त्याच्या मनातल्या त्या समाधी अवस्थेतल्या रिकाम्या जागेत घडलेले निव्वळ मानसिक खेळ होते. त्यात स्पष्ट म्हटले. हो, ते वाक्य असं आहे, हे युद्ध तुमच्या राज्यात किंवा पृथ्वीच्या कोणत्याही भागात लढले गेले नाही. ते ब्राह्मणाच्या मृतदेहाच्या समाधीतील रिक्त जागे व्यतिरिक्त कोठेही घडले नाही. बरोबर. म्हणजे ज्याला आपण वास्तव म्हणतो ते आपल्या मनाचं प्रक्षेपण असू शकतं. हे ऐकून खरंच थोडं चक्रावून गायला होतं. म्हणजे ज्याला आपण इतकं खरं मानतो, आपलं हे जग, आपले संघर्ष, ते सगळं फक्त एका मानसिक पातळीवर घडतंय. हो. योग वाशिष्ठाचा दृष्टिकोन साधारणपणे हाच आहे. आणि त्यात पुढे असंही म्हटलंय अध्याय 52 मध्येच की असत्याला सत्य मानण्यातच त्रुटी आहे. व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ यांच्यातील भेद दूर केल्यानेच आपल्याला एकात्मतेचं ज्ञान प्राप्त होते. आपली खरी चूक काय होते की आपण या बदलत्या क्षणभंगूर जगालाच खरं मानून बसतो. अच्छा. जेव्हा मी पाहणारा आणि हे दिसणारं जग यातला फरक मिटतो, तेव्हा त्या एकात्मतेचा, ब्रह्माचा अनुभव येतो. तोपर्यंत आपण या स्वप्नासारख्या जगातच असतो. आणि हा भ्रम इतका पॉवरफुल आहे की तो खरा वाटतो. मग यात चेतना किंवा कॉन्शियसनेसची भूमिका काय, तिला इथे खूप महत्त्व दिलेलं दिसतंय. अध्याय 54 मध्ये म्हटलंय की ती मूलभूत आहे, अमर आहे. अगदी बरोबर. चेतना कधीच मरत नाही. लाखो सजीव शरीरं दररोज मरत आहेत, पण चेतना नेहमी अविनाशी राहते, असं वाक्य आहे. म्हणजे आत्मा, ज्याला इथे पुरुष म्हटलंय, तो जन्ममृत्यूमुळे प्रभावित होत नाही. बरोबर. चेतना हाच या सगळ्याचा आधार आहे. ती कायम आहे, तिचा नाश नाही. शरीरं येता जातात, जगत तयार होतात, नष्ट होतात,
पण चेतना तशीच राहते. हं, पुरुष ही संकल्पना इथे थोडी वेगळी आहे. तो साक्षी आहे. तो या मायेच्या खेळात थेट भाग घेत नाही, पण त्याच्या असण्यामुळेच हा खेळ शक्य होतो. पण गंमत अशी आहे की या खेळात मनाची भूमिका खूप महत्वाची ठरते. मनाची? कशी? अध्याय 45 एक सूत्र आहे. व्यक्तीच्या मनाची स्थिती त्याच्या आंतरिक आत्म्याला त्या स्थितीकडे नेते ज्यावर तो विचार करतो. म्हणजे आपलं मन ज्या विचारात, ज्या भावनेत असेल, आपली चेतना तसाच अनुभव घेते. अच्छा, म्हणजे मन जसं असेल तसा अनुभव. याचं उदाहरण त्या दुसऱ्या लीलेच्या कथेत मिळतं का, जिचं शरीर तिच्या विचारानुसार तयार झालं होतं? अगदी योग्य मुद्दा पकडला. दुसऱ्या लीलेचं शरीर, तिचा तो सगळा पुढचा प्रवास, हे तिच्या सूक्ष्म वासनांचं, तिच्या कर्मांच्या संस्कारांचं एक प्रकारे स्थूल रूप होतं. हं, अध्याय 53 मध्ये स्पष्ट म्हटलंय, लीलेचं शरीर तिच्या मनाच्या स्वरूपाचे होते, जे तिच्या स्वतःच्या प्रवृत्ती आणि स्वभावाचे होते, आणि तिने हे भ्रमण स्वतःमध्येच कल्पिले होते. म्हणजे तिचा तो स्वर्गातला प्रवास वगैरे? हो, ते स्वर्गात जाणं, तिथे पतीला भेटणं, हे सगळं तिच्या तीव्र आसक्तीतून आणि तिच्या स्मृतीतून निर्माण झालेलं एक मानसिक विश्व होतं. हे खरं नव्हतं. यातून मनाची प्रचंड ताकद कळते. ते फक्त विचार करत नाही, ते अनुभव विश्व निर्माण करू शकतं. आणि याच इच्छेच्या आणि मानसिक स्थितीच्या मुद्द्यावरून आपण त्या 2 लीलांच्या कथेच्या महत्वाच्या भागाकडे येतो. अध्याय 45 मध्ये त्यांच्यातला फरक स्पष्ट दिसतो. हो. दोघींचं पतीवर प्रेम होतं, पण इच्छा वेगळ्या होत्या. पहिल्या लीलेला ज्ञान हवं होतं, मुक्ती हवी होती, तर दुसरी लीला फक्त पतीमध्ये अडकलेली होती. अगदी. हा फरक खूप महत्वाचा आहे. पहिली लीला सरस्वती देवीकडे काय मागते? तर ज्ञान, जेणेकरून पती मेला तरी त्याचा आत्मा कुठे आहे हे तिला कळावं आणि ती त्याच्यासोबत राहू शकेल, पण साक्षी म्हणून, अटॅचमेंट न ठेवता. दुसरी लीला मात्र फक्त त्या शरीरात अडकलेली आहे. त्यामुळे काय होतं? देवी पहिल्या लीलेला ज्ञान देते, ज्यामुळे ती मुक्तीच्या मार्गावर जाते. आणि दुसरी तिच्या तीव्र आसक्तीमुळे दुःखाच्या आणि भ्रमाच्या चक्रात अडकून राहते. त्यांचे अनुभव, दुःख आणि शांती हे त्यांच्या इच्छेनुसारच ठरतात. आणि हाच इच्छेचा धागा आपल्याला विदुरथ आणि सिंधू यांच्या युद्धात पण दिसतो, नाही का? अध्याय 47 मध्ये. बरोबर. तिथे देवी सरस्वती स्वतः हे स्पष्ट करते की सिंधू राजाने उपासना केली, पण कशासाठी? फक्त युद्धातल्या विजयासाठी. त्याची इच्छा भौतिक होती. आणि विदुरथ जरी युद्ध लढत होता, तरी त्याची आतली ओढ मुक्तीकडे होती. त्यामुळे काय झालं? सिंधू युद्ध जिंकला, त्याला भौतिक विजय मिळाला, पण विदुरथ युद्धातील मृत्यूनंतर मुक्ती प्राप्त करतो. अच्छा. इथे एक वैश्विक नियम सांगितला आहे. ज्ञान प्रत्येक सजीवाच्या चेतनेत असते आणि ते प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार फळ देते. म्हणजे तुमची खरी खोलवरची इच्छा काय आहे हे महत्वाचं ठरतं. प्रयत्न तर दोघांनी केले, पण फळ त्यांच्या मूळ इच्छेनुसार मिळालं. आपण जे मागतो तेच मिळतं. हो, कळत नकळत आपण जे मागत असतो, विश्व आपल्याला तेच देत असतं. या युद्धातली वर्णनं मात्र खरंच खूप विलक्षण आहेत. अध्याय 46, 48, 49 मध्ये म्हणजे अलौकिक शस्त्रांचा वापर, अग्नी विरुद्ध पाणी, अंधार विरुद्ध प्रकाश. हो, गरुडास्त्र, सर्पास्त्र. पिशाच्चांचे हल्ले. असं वाटतं की काहीतरी दैवी आणि राक्षसी शक्तींचा थेट सामनाच सुरू आहे. आणि ती भीषणता. एका ठिकाणी म्हटले, ते रक्ताच्या डबक्यात असे लोळत होते, जणू मंदार पर्वताने घुसळलेला क्षीरासागर. आणि योद्धे मरत होते ते कसे? सुख्या पानांसारखे. हे फक्त युद्धाचं वर्णन आहे की यामागे अजून काही अर्थ आहे? नाही, हे केवळ बाह्य युद्धाचं वर्णन नाहीये. हे एक अत्यंत शक्तिशाली रूपक आहे. मेटाफर आहे. कशाचं? हे युद्ध म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत जो संघर्ष सुरू असतो ना, त्याचं प्रतीक आहे. आपला अहंकार आणि आपला विवेक यांच्यातला संघर्ष, आसक्ती आणि वैराग्य यांच्यातला. अच्छा. हे मायेचं स्वरूप पण दाखवतलं. कसं सगळं क्षणभंगूर आहे. एक शक्ती दुसऱ्या शक्तीला निष्प्रभ करते. शस्त्रांचं एकमेकांना निष्प्रभ करणं म्हणजे काय? तर भौतिक जगात कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न हा एक भ्रम आहे, हे दाखवतं. अग्नीला पाण्याने शांत करणं, अंधाराला प्रकाशाने दूर करणं, हे वरवर नैसर्गिक नियम वाटले तरी आतल्या पातळीवर ज्ञानाने अज्ञान कसं दूर होतं याचं प्रतीक आहे. आणि त्या राक्षसी शक्ती, त्या काय आहेत? त्या आपल्याच मनातल्या भीती, वासना, क्रोध यांचं बाह्य रूप आहेत असं म्हणता येईल.
आणि मग विदुर्थाने या सगळ्यातून सत्य ओळखलं हे महत्वाचं ठरलं. हो, तिथे विदुर्थाचा विवेक जागृत होतो. त्याला कळतं की हा सगळा खेळ क्षणिक आहे, यातलं काहीच खरं नाहीये, शाश्वत नाही. अध्याय 48 मध्ये म्हटलंय तसं, युद्धाचा मृगजळ थांबला, जसे दैवी ज्ञानाने सांसारिक इच्छा शांत होतात. म्हणजे त्याला कळलं की हा रक्ताचा खेळ, जय पराजय हे सगळं मायेचं रूप आहे. अगदी. आणि यातून हेच स्पष्ट होतं की खरा विजय बाहेर कुणाला हरवण्यात नाहीये, तर आपल्या आतल्या या द्वंद्वांवर मात करून शांतता मिळवण्यात आहे. आंतरिक शांती हीच खरी मुक्ती. मग विदुरथाचा मृत्यू अध्याय 50 कसा समजून घ्यायचा त्याचं वर्णन खूप हृदयस्पर्शी आहे. तो उन्मळून पडलेल्या झाडासारखा कोसळतो. दुसरी लीला तर शोक करते, दुःख म्हणजेच मी असं म्हणते. पण त्याचवेळी असंही म्हटलंय की त्याचं शरीर कमळासारखं पडलेलं होतं. यात विरोधाभास वाटतो. एकीकडे दुःखदंत, दुसरीकडे कमळासारखी स्थिती जी पवित्र मानली जाते. विरोधाभास नाहीये खरं तर. हे मृत्यूकडे पाहण्याचे दोन वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. बाहेरून पाहणाऱ्यासाठी, विशेषतः त्या आसक्त लीलेसाठी, तो एक दुःखदंत आहे, एका योद्ध्याचा पराभव. बरोबर. पण विदुरथाच्या आतल्या स्थितीनुसार तो मृत्यू म्हणजे देहाच्या बंधनातून सुटका आहे, ती मुक्ती आहे. म्हणूनच त्याचं शरीर कमळासारखं निष्पाप, शांत भासतं. अच्छा. आणि याच संदर्भात अध्याय 54 मध्ये मृत्यूच्या 3 प्रकारांबद्दलची चर्चा आहे, जी खूप महत्वाची आहे. हो, कोणते 3 प्रकार सांगितले आहेत? पहिला प्रकार म्हणजे ज्ञानी किंवा योगी पुरुषांचा मृत्यू. ते देह सोडताना पूर्णपणे जाणीवपूर्वक, शांतपणे, म्हणजे कसलाही गोंधळ नाही, कसली भीती नाही, उलट एका मुक्तीच्या आनंदात देहत्याग करतात. दुसरा प्रकार आहे धार्मिक लोकांचा, जे पुण्यवान आहेत पण जगात आसक्त आहेत. त्यांना मृत्यूनंतर काही काळ मानसिक गोंधळ, एक प्रकारची बेचैनी, अनिश्चितता अनुभवायला लागते, कारण त्यांच्या इच्छा, आसक्ती अजून शिल्लक असतात. आणि तिसरा प्रकार आहे अज्ञानी लोकांचा, जे पूर्णपणे भौतिक जगात रमलेले असतात, ज्यांना आत्म्याचं, चेतनेचं काही ज्ञान नसतं. ते मृत्यूच्या वेळी आणि नंतरही तीव्र दुःख, भीती आणि भ्रमात अडकून राहतात, कारण ते याच देहाला, या जगाला सर्वस्व मानत आलेले असतात. हे सगळं परत कशाशी जोडले? तर चेतनेच्या अविनाशीपणाशी आणि मनाच्या स्थितीशी. आणि मग त्या दुसऱ्या लीलेचा मृत्यूनंतरचा अनुभव अध्याय 53, ती स्वर्गात जाते, पतीला भेटते, त्याला वारा घालते, हे सगळं काय होतं मग? तेच, तिच्या त्या चिकटून राहणाऱ्या आसक्तीचं, म्हणजे क्लिंगिंग अटॅचमेंटचं उत्तम उदाहरण आहे ते. तिचा तो सगळा अनुभव, स्वर्गात जाणं, पतीला भेटणं, हे काही वास्तवात घडलेलं नव्हतं. नाही, ते तिच्या तीव्र इच्छेतून, तिच्या स्मृतींमधून आणि मानसिक संस्कारांमधून निर्माण झालेलं एक प्रोजेक्शन होतं. जसं कथेत म्हटलंय बघा, या सर्व जगांबद्दलच्या आपल्या कल्पना केवळ आपल्या स्मृतींची उत्पादने आहेत. म्हणजे स्वर्ग नरक हे सुद्धा? हो, स्वर्ग, नरक, देवलोक हे सुद्धा वैश्विक मनाचे किंवा अगदी वैयक्तिक मनाचे खेळ असू शकतात, जे आपल्या कर्मांवर आणि वासनांवर अवलंबून असतात. पण मग यात अध्याय 14-54 मध्ये दैवी नियमांचा, म्हणजे नियती पण उल्लेख आहे, जे या भ्रमावर राज्य करतात. म्हणजे हे जग जरी स्वप्नासारखं असलं तरी त्यात काही नियम आहेत. हो, अगदी. जसं स्वप्नात सुद्धा काहीतरी लॉजिक असतं ना, तसंच या मायावी जगात सुद्धा ब्रह्माचे काही मूलभूत नियम काम करतात. अग्नी जाळणार, पाणी भिजवणार, गुरुत्वाकर्षण असणार, हे नियम, ज्याला नियती म्हटलंय, ते या व्यवहाराला एक प्रकारची सुसंगतता देतात. पण हे नियम सुद्धा त्या मोठ्या भ्रमाचाच भाग आहेत. अच्छा. खरी मुक्ती केव्हा मिळते? जेव्हा आपण या जीवन आणि मृत्यूच्या खेळाचं खरं स्वरूप, म्हणजे त्याचं असत्य स्वरूप ओळखतो. जेव्हा आपण सगळ्या प्रकारच्या आसक्ती आणि भ्रमांच्या पलीकडे लातो, ज्याला वैराग्य म्हणतात. जसं पहिल्या लीलेने केलं. अगदी. तिने ओळखलं की हे सगळं एक नाटक आहे आणि ती त्यातून साक्षीभावाने बाहेर पडली. तर या सगळ्या विस्तृत चर्चेनंतर आपण काय म्हणू शकतो? या अध्यायांमधला मुख्य संदेश काय आहे असं वाटतंय? मला तरी असं जाणवतंय की आपलं वास्तव, आपले अनुभव, इतकंच काय आपलं नशीब सुद्धा आपल्या चेतनेशी, आपल्या विचारांशी आणि आपल्या आतल्या इच्छांशी किती घट्टपणे जोडलेलं आहे, हे या कथा पुन्हा पुन्हा सांगतात. बरोबर आहे. त्या आपल्याला फक्त वरवरच्या घटना बघू नका, त्याच्या पलीकडे पहा असं सांगतात. मनाचं स्वरूप समजून घ्यायला मदत करतात. आणि या क्षणिक संघर्षांच्या पलीकडे जाऊन खरी शांती कशी मिळवायची याचं मार्गदर्शन करतात. अगदी अचूक निष्कर्ष काढला आहे.
हे अध्याय आपल्याला सतत आठवण करून देतात की आपण आपल्या अनुभवांचे फक्त साक्षीदार नाही आहोत, तर आपण त्याचे निर्माते सुद्धा आहोत. आपल्या विचारांमधून, इच्छांमधून, जगाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनातून. आणि शेवटी एक विचार मनात येतोच, जो या अध्यायांमधूनच पुढे येतो, की जर हे संपूर्ण विश्व, त्यातले देव, स्वर्ग, युद्ध, अगदी देवी सरस्वतीचं रूपसुद्धा जर केवळ स्मृती आणि इच्छेने आकारलेल्या चेतनेचं एक भव्य प्रक्षेपण असू शकतं, जसं त्या ब्राह्मणाच्या समाधीत झालं. अगदी, तर मग त्या मूळ स्मृती, त्या मूळ इच्छा ज्यांच्यामुळे हे सगळं प्रक्षेपण सुरू झालं, त्यांचा स्रोत काय असेल? या इतक्या विशाल स्वप्नासारख्या वास्तवांची पहिली बीजं आपल्या चेतनेत किंवा त्या वैश्विक चेतनेत नक्की कुठून आणि कशी रुजली असतील, हा प्रश्न खरंच आपल्याला आणखी खोल विचार करायला लावतो.